हॅलो गाईज, चला तर आपण आज बघूयात बैंगन मसाला अंडी रेसिपी. तर मी इथे मस्त बाजारातून छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत आणि ते मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये. आणि आपल्याला ते 4 खापा करून असे कापून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये काही किडा आळी वगैरे असेल तर दिसते. आणि हे बघा मस्तपैकी असे सर्व वांगे कापून घेतलेले आहेत. आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं लागणारं साहित्य म्हणजे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचा बारीक कूटसुद्धा लागणार आहे. तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक वाटण केलेलं आहे. आणि नंतर खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याचं बारीक वाटण बनवायचं आहे. आणि कांदासुद्धा आपल्याला बारीक परतून घ्यायचा आहे. परतून घेऊन आपल्याला बारीक वाटण करायचं आहे कांद्याचंसुद्धा. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथं सर्व साहित्य बनवून घेतलेलं आहे. वांग्यासाठी लागणारं लसूण, टोमॅटो, खोबरं, शेंगदाण्याचं कूट हे सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत, कोथिंबीर. आणि इथे मी कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. आणि लसूण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांद्याचं केलेलं बारीक वाटण ते पण टाकायचं आहे. नंतर आपल्याला खोबऱ्याचं वाटण जे आहे ते पण टाकायचं आहे. आणि नंतर जिरे पूड टाकायची आहे थोडीशी. तुम्ही बघू शकता इथे हे सर्व लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे. थोडंसं तिखट लागण्यासाठी मी थोडी जास्त घातलेली आहे. आणि चवीनुसार थोडीशी हळद पण घालायची आहे. आणि घरचा काळा मसाला घालायचा आहे. तो आम्ही घरीच बनवतो, खूप टेस्टी असा मसाला बनवतो घरचाच. आणि तोच वापरतो आम्ही रेग्युलर भाज्यामध्ये. आणि मग थोडासा अंबारी मसाला पण घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट जो बनवलेला आहे तो पण घालायचा. आणि मस्तपैकी अशी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. आणि नंतर थोडंसं टोमॅटो घालायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त अशी ग्रेव्ही बनवलेली आहे मी इथे. आणि त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडेसे 2 मिनिटे आपले जे कापलेले वांगे जे आहेत ते आपल्याला असे वाफळून घ्यायचे आहे. आणि थोडंसं खालीवरी फ्राय करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. आणि खालीवरी फ्राय असं केल्यामुळे पूर्ण ग्रेव्ही ही आपली त्या वांग्यामध्ये भरल्या जाते आणि मस्तपैकी वांगं खूप टेस्टी असं बनतं. वाफळून घेतल्यामुळे खूप छान चव येते त्याला. आणि मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल वांगं बनतं आपलं. आणि मग त्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. थोडीशी ग्रेव्ही आपली थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असा तवंग आलेला आहे भाजीला. आणि आपली भाजी खूप छान बनलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि खूप मस्त असा भाजी बनलेली आहे.